काही जुन्या इमारती मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या दिसतायत। टॉवर्सच्या वाढत्या गर्दीत या जुन्या इमारतींचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। पारिजात सदन इमारतीत 40हून अधिक कुटुंब राहतात। ती पाण्याअभावी सर्व त्रस्त झालेली आहेत। रोजच्या गरजांसाठी पाणी साठवून ठेवायची वेळ या कुटुंबांवर आली आहे। सध्याच्या जलवाहिन्या गरज पूर्ण करण्यास अपुऱ्या आहेत असं या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं म्हणणं आहे। प्रॉब्लेम आहेत सगळीकडे आणि आता पावसाळा आला की दरवर्षीच हा प्रॉब्लेम असतो। यावर्षी जरा तो जास्त जाणवतो आहे। पाणी नाही येत, अगदी अर्धा तास कधी 20 मिनिटं इतकंच पाणी येतंय आणि आमचा शेवटचा मजला असल्यामुळे 5वा मजला असल्यामुळे आमच्याकडे पाणी येतच नाही म्हटलं तरी चालेल। आलं तर अगदी थोडंसं येतं आणि लगेचच जातं। पाणी थोडं फक्त साठवलेलं पाण्यामध्ये म्हणजे आपण हात धुतो तर पाणी बादलीमध्ये साठवून ते जरा बाथरूम वगैरे साफ करायला, पिण्याचं, कपडे कपडे असतात ते 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी असं एकत्र करून तसे धुतोय। म्हाडाच्या वरिष्ठ ऑफिसरना भेटलो, त्यांना सांगितलं आमच्या पाण्यासाठी काहीतरी करा। त्यांनी सांगितलं डी-वॉर्डमध्ये तुमच्याकडे तुमचं जे पाण्याचं क्षेत्र आहे तिकडे तुम्ही कंप्लेंट करा। आम्ही डी-वॉर्डला सांगितलं, त्यांच्याकडनं म्हाडाकडनं पत्र घेऊन डी-वॉर्डला गेलो। डी-वॉर्डला सांगितलं, डी-वॉर्डने आम्हाला जो काही कोऑपरेट करायचं ते केलं, पण तरी सुद्धा आमच्याकडे त्यांनी टँकर्स पाठवले कारण पाण्याची कपात आहे असं ऐकलंय। पण हे गेले कित्येक वर्ष आम्हाला हे असंच चाललंय।